शिक्षक, सन्माननीय प्रमुख उपस्थित शिक्षकवृंद आणि माझा प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण त्या महान योद्ध्याच्या कार्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी आपल्या शौर्याने, बुद्धिमत्तेने आणि नेतृत्वाने इतिहास घडवला. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या माता जिजाऊ यांनी त्यांच्यावर बालपणापासूनच राष्ट्रभक्ती आणि पराक्रमाचे संस्कार केले. दादाजी कोंडदेव आणि समर्थ रामदास यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी एक सक्षम आणि न्यायप्रिय राजा म्हणून स्वतःला सिद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्य स्थापनेसाठी समर्पित केले. परकीय सत्तेचे गुलाम होणे त्यांना स्वीकार्य नव्हते. त्यामुळे त्यांनी मुघल, आदिलशाही आणि इंग्रज यांच्या विरुद्ध संघर्ष करत स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे एक बुद्धिमान आणि कुशल योद्धे होते. त्यांनी अफजल खानाचा पराभव केला. पुरंदरच्या संकटांवरील मात करून पन्हाळगडावरच्या तहानंतरही आपली ताकद टिकवून ठेवली. 1674 साली त्यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हे तर एक उत्कृष्ट प्रशासकही होते. त्यांनी एक सुसंस्कृत आणि न्यायप्रिय प्रशासन उभारले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या कार्यातून आपण शिकावे की संकटे कितीही मोठी असली तरी ध्येय आणि दृढनिश्चय यांच्या बळावर यश मिळते. आपल्याला भारत जर अधिक प्रगत आणि अधिक न्याय स्वाभिमानी बनवायचा असेल तर आपल्यालाही शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालायला हवे. मी शेवटी एवढेच म्हणेन, कुणी सोन्याच्या सिंहासनावर राज्य केले, कुणी चांदीच्या सिंहासनावर राज्य केले, परंतु रयतेच्या हृदय सिंहासनावर ज्यांनी अधिराज्य गाजवले असे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मुद्रा.